आज आपण बनवतोय भरली भेंडी। त्याच्यासाठी ही भेंडी घेतले, धुतलेत आणि चांगली पुसून घेतलेत। आता हे कट करून दाखवते तुम्हाला। दोन्ही साइडने असे कट करून घ्यायचे, पुढचा आणि मागचा भाग, आणि असे मध्ये त्याला कट मारायची। पूर्ण नाही मारायची, अशी अर्धवट मारायची अशी, त्याच्यात मसाला बसला पाहिजे। आता अशा प्रकारे आपण सगळी भेंडी कट करून घेऊया। आता ही सगळी भेंडी कट करून झालेत, अशी कट करून सगळी भेंडी झालीत। आता त्याच्यासाठी मसाला सांगते। सुकं खोबरं किसून घेतलंय, पांढरे तीळ, बडीशोप, हे बेसन घेतलंय, धने, जिरं आणि लिंबू, लाल तिखट, हळद, मीठ आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे, हा भाजून घेतलेला आहे। ह्याला काय भाजायची गरज नाही। आता हे सगळं भाजून घेते ताटातलं। मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेते। खोबरं टाकते, तर तीळ टाकते, बडीशोप, धने, जिरे, बेसन एकत्रच भाजून घ्यायचं सगळं। आता हे सगळं भाजून घेते, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेते। हे आता भाजून झाले खोबरं। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया, थोडंसं जाडसरच करूया। असं थोडं जाडसर वाटून घेतलंय मिक्सरला। शेंगदाण्याचा कूट टाकते, तिखट, हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेते। हा मसाला भेंडीत भरून घेते। चांगला दाबून भरायचा। आता ही आपली भेंडी अशी भरून झाली। तेल टाकून घेतलंय। आता ही भेंडी अशी टाकून घेते, पण भेंडी ना अशी उपडी टाकायची, म्हणजे उघडत नाही। अशी टाकून घ्यायची, अशी नाही टाकायची, अशी टाकायची। भेंडी टाकून झाले, आता झाकण ठेवूया 5 मिनिटं। आता आपली भरली भेंडी तयार आहे।